तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी जाहीर झालेली आहे, त्याचा निकाल जाहीर झालेला आहे आणि त्याच्यानंतर अनेकांनी कमेंट्स केले होते, सर जी काही रिफंडची प्रक्रिया आहे ती कधी होणार आहे किंवा आमचं जे काही अनामत रक्कम आहे ती कधी परत येणार आहे, असे अनेक कमेंट्स आपल्याला आलेले आहेत आणि त्याशिवाय पुढची प्रोसेस काय असणार आहे अशाही कमेंट्स आलेले आहेत मित्रांनो. त्याच्यामुळं लक्षात घ्या, ज्यांना या लॉटरीमध्ये घरे लागलेली नाहीत त्यांचं रिफंड जे काही आहे ते 17 ऑक्टोबर 2025 म्हणजे 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून त्यांच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात केली जाणार आहे आणि पुढील आठवडाभरामध्ये तुमचं हे रिफंड तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे. पण ज्यांना घरी लागलेले आहेत, ज्यांना म्हणजे विनर झालेले आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्हाला आता थोड्या दिवसामध्ये ॲक्सेप्टन्स आणि सरेंडरचं ऑप्शन येईल. तुम्हाला फर्स्ट इंटिमेशन लेटर येईल, त्यानंतर तुम्हाला घर घ्यायचं नाही घ्यायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि ते ठरवल्यानंतरच तुम्हाला ॲक्सेप्ट केल्यानंतर पुढची प्रोसेस जी काही आहे ती देकारपत्राची असणार आहे आणि त्याला बराच अजून काळ लागू शकतो, कारण 2 ते 3 महिने जाऊ शकतात मित्रांनो ही सगळी प्रोसेस व्हायला. म्हणून कुठेतरी जे विजेते विनर ठरलेले आहेत त्यांना थोडा काही काळ वाट पाहावी लागणार आहे आणि जे सोडतीमध्ये विजेते ठरलेले नाहीत त्यांना 17 ऑक्टोबरला त्यांचं रिफंड त्यांच्या खात्यावरती जमा केलं जाणार आहे. धन्यवाद.